तुम्ही सुखी केव्हा व्हाल? आहे ते आपला आनंदात बघावं, दुसऱ्याचं बघूनही आनंद मानावा. तुलना करायला जाऊ नका. ज्याचं त्याचं प्रारब्ध, ज्याचं त्याचं भाग्य, ज्याच्या त्याचं सारखं असतं. दुसरं असं का आणि माझं असं का, हे करता म्हणून तर दुःखी होता. आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये मस्त राहावं. मस्त जे असेल ते मस्त, बरं का. भाजी भाकरी असेल ना तरी आवडीने खावी, आवडीने खावी, समाधानात खावी. आपली चटई जरी असली तरी म्हणावं, दुसऱ्याचा पलंग नाही, माझ्या हक्काची चटई आहे, मस्त झोपावं, मस्त झोपावं. उगीच दुसऱ्याकडे बघायचं त्याचं असं त्याचं असं, ते पलंगावर झोपतंय ना आम्ही खाली झोपतोय, हे म्हणून अजून खाली गेलास, हे म्हणून अजून खाली गेलास. एक लक्षात ठेवा, कुणाचंही कुणासारखं असणार नाही. ही विविधता हेच जगत आहे, विविधता ही सृष्टी आहे. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी चांगला आहे, कोणी वाईट आहे. कितीही तुम्ही ठरवलं, सत्ताधीशांनी ठरवलं की सगळ्याचं सारखं करायचं, तरी झालं का? अहो, ही विषमता ही असणारच. विषमता ही विषमता नाही, सत्तेची समता आहे. जन्म असल्यानंतर मृत्यू हे उलट सुलट घडतच असतं. त्यातल्या त्यात ते उलट घडलेलं सरळ कसं होईल एवढाच प्रयत्न करायचा. कळत नव्हतं पण बरं वाटत होतं, आणि बरं वाटल्यानंतर नेमकं काय असतं ते कळत नाही, आणि बरं काय हे न कळणं हेच खरं बरं. माझं म्हणणं कळलं? आनंदाचं वर्णन कुणाला करता आलंय का? त्या अवस्थेचं वर्णन करतो आणि त्याचं नाव आनंद. काय म्हणतो? काय झालं? आनंद झाला. म्हणजे काय झालं? म्हणजे काय? बरं वाटलं. अहो, आनंदापेक्षा बरं शब्द अलीकडचाच आहे ना, म्हणून अजून खाली आणला. आनंद म्हणजे आनंद, आनंद म्हणजे आनंद. संत जरा सगळं त्यांच्या पुढे हात जोडून असल्या कारणाने म्हणतात, आजी आनंदासी आनंद माझ्या झाला. सर्व सौंदर्याचं सौंदर्य असा जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची गुणलीला वर्णन करत आहे. काय जे दिसतं तेच वर्णन करता येतं, जे दिसत नाही त्याच्याबद्दल वर्णनच नाही. त्याबद्दल मौन धरावं लागतं. म्हणून महाराज म्हणाले, मौन गा तुझे राशी नाव. नाही का? साधं त्याच्या रूपाचं वर्णन करताना सुद्धा माऊली म्हणाले, बोले ना बोलू देईना. त्याच्या रूपाचं वर्णन करण्याकरता सुद्धा शब्द अरवते पडतात. तर स्वरूपाचं कोण वर्णन करणार? पण शेवटी काय आहे, डोळ्याला दिसल्यानंतर जर त्याचं शब्दामध्ये वर्णन केलं नाही तर बरं वाटत नाही, आपल्यालाही बरं वाटत नाही, आणि ज्याचं वर्णन आहे त्यालाही बरं वाटतं. जरा आपल्याला केलं म्हणून बरं वाटत नाही, त्याला ऐकलं म्हणून बरं वाटतं, असं स्वभाव आहे. काही वेळेला आई बाळाचं वर्णन करते, त्या बाळाला कळत नाही, पण ते वर्णन करता करता तिलाच बरं वाटतं, तिला आनंद वाटतं. माझा आछडा आहे, माझं बछडा आहे, माझं छकुडा आहे, माझं लाडका आहे. मी मागे सांगितलं होतं ना, खेड्यापाड्यातल्या बायका तरी गमतीदार बोलतात, माझा सपेटीचा लाटा, माझा कणकीचा गोळा. प्रेमात शेणाचा गोळा म्हणत नाही, एवढं नसेल. पण शेणाचा गोळा म्हटलं तरी त्याला सुद्धा प्रेमातच मोडलं जाईल. कारण का? काय तिथे काही काय शब्द काय, मी म्हटलं ना, कणकीचा गोळा काय, सपिटीचा लाटा काय, सोन्याचा तुकडा काय, काय हो. आता काय ते शब्द वापरते? या शब्दाचा अर्थ करणं नामे अनर्थ करून घेणं. अर्थच करायचे नाहीत. त्या शब्दातून ते मातृत्व जे प्रगट होत आहे आणि मातृत्व ओसंडून प्रवाहित होत आहे, त्याचा आनंद लुटणं. तसंच संत तर हुशार आहेत, विद्वान आहेत, भाषाप्रभू आहेत, साहित्य सोन्याच्या खाणी उघडणारे आहेत.
बरं का. ज्ञानोबरासारखा द्रष्टा पुरुष, इंग्रजीमध्ये त्यांना सियर्स म्हणतात, ज्यांना दिसतं, म्हणजे दिसतं ते आंधळे नाहीत, दिसतं म्हणजे ईश्वरी तत्व ज्यांना दिसतं, सियर्स, द्रष्टे पुरुष. बरं का. मग ते म्हणतात, साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशीयेची अक्षवणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सिंग, संवाद फळनिदाने, प्रमेयांची उद्याने. काय मजा आहे. प्रमेयाची उद्यान निर्माण करणारी संत. प्रमेय म्हणजे सिद्धांत, बरं का. प्रमेयाची उद्याने अशी बागच्या बाग लावून टाकली त्यांनी, आणि ती पब्लिक बाग असल्या कारणाने तिथे सर्वांना त्या बागेमध्ये जाऊन आनंद लुटता आला. पुण्याचा जसा तुमचा पेशवे पार्क, मुंबईचा आमच्या कमळा नेहरू पार्क किंवा हँगिंग गार्डन, बरं का, त्या गार्डनमध्ये जाता येतं, कुणालाही बाकड्यावर बसता येतं, मुलांना झोपाळ्यावर झोके घेता येतात, घसरगुंडीवर बसता येतं, मुक्तपणाने आनंद लुटता येतो. तसं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून ही उद्यान निर्माण केली भक्तिप्रेमाची. आणि असा हा सुख सोहळा गोकुळामध्ये सुरू झाला. गायी मागील कृष्ण पाऊले, पाहता कर्म करते निसी गेले, आणि अकर्म म्हणता नाही उरले, ऐसे कर्म केले नैष्कर्म. एक उत्कृष्ट अशी ओवी कृष्ण समजण्याकरता. गायी मागील कृष्ण पाऊले, पाहता कर्म करते निसी गेले, अकर्म म्हणता नाही उरले, ऐसे कर्म केले नैष्कर्म. संध्याकाळच्या वेळेला भगवंताने जेव्हा गाई चारायला जावं सकाळी, आणि संध्याकाळच्या वेळेला अशी गोरज मुहूर्त म्हणतात ना, आपल्याकडे लग्न सुद्धा गोरज मुहूर्तावर होतात, म्हणजे गायींचे रज जेव्हा गावामध्ये उमटू लागतात तो गोरज मुहूर्त. आणि अशा वेळेला सगळ्या गोप गोपिका, जसुमती, रोहिणी, सगळे गोप, वृद्ध गोप, गोपी आणि अशा उभ्या राहायच्या भगवंत येण्याच्या वाटेकडे तोंड करून, डोळे लावून, डोळ्यात हृदय आणून, त्या डोळ्यामध्ये आपलं सर्वस्व आणून, ज्याने डोळा दिला त्याला बघण्याकरता ते डोळे उत्सुक होते. आणि पहिल्यांदा अशी धूळ उडावी. गायी मागील कृष्ण पाऊले, अशी धूळ उडावी. धूळ दिसल्यानंतर गायी दिसाव्या, पण कृष्ण दिसू नये. अशा गायी चालत चालत, डोलत डोलत याव्या. पण गायी आल्या की गवळणीने समजावं, ज्या अर्थी गायी आल्या त्या अर्थी त्याला चालवणारा प्रभू त्यांच्या मागे आलाच. गायीच्या चालण्यावरून, गायीच्या येण्यावरून जर कृष्णाची चाऊल, तसं गोइंद्रजी चालतायत त्याच्या चालीवरून कुणाची चाऊल. माझं बोलणं लक्षात आलं का? गोइंद्रिय नामे गायी, ही जी गायी चालतायत, ज्या अर्थी गायी चालल्यात त्या अर्थी चालवणारा कोणतरी आहे, तो मागून हाकतोय त्यांना. कृष्ण पाऊले, गायी आले की समजावं कृष्ण आला, तसं इंद्रिय चालतायत तिथपर्यंत समजावं त्याला चालवणारा त्याच्या मागे आहे. गायी गायीकडेच बघत बसले, त्या कळपात केव्हा निघून गेला हे कळलं नाही. बोलणं समजलं. काय गाया सुंदर हो, काय त्यांची शिंग सुंदर हो, काय पुष्ट आहे हो. गायीकडेच बघत बसल्या.
आणि त्या कळपामध्ये कृष्ण केव्हा, अरे कृष्ण कुठे गेला, ते म्हणले मगाशीच गेला. मग आम्ही कुठे बघत होतो, गायीकडे. तसं आमचं लक्ष इंद्रियावर आहे. काय असणारच, कारण शेवटी त्याला बघायचं सुद्धा इंद्रियानीच, नाही का. इंद्रियावर लक्ष असणं काही चुकीचं आहे असं नव्हे, कारण देहाला सोडून देहातीत जो परमात्मा आहे त्याची प्रतीती येऊ शकत नाही. निर्गुण निराकाराची प्रतीती घेण्याकरता सगुण साकारच पाहिजे. परमात्मा अव्यक्त आहे हे कळण्याकरता व्यक्तच पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? आईच्या अस्तित्वातून किंवा बाळाच्या अस्तित्वातून आई दिसते, आई कळते, किंबहुना दिसली नाही तरी कळते. एखादं बाळ इकडे तिकडे असं खेळत असलं की नाही, तुम्हाला या गर्दीत आई माहिती नसते, पण ते बाळ एकटं आलेलं नाही एवढंच समजा. या गर्दीत ते बाळ आई इकडे तिकडे फिरतंय, त्याच्या मागे त्याची आई आहे, बरं का. त्याची आई आहे हे बघण्याकरता काही पुरावा लागत नाही. पोथी नको, पुराण नको, कोणाची साक्ष नको. एक बाळ इकडे तिकडे जात होतं, इथलीच माणसं म्हणाली, अहो प्रवचन झालंय, काही कळत नाही का, त्याची आई कुठं आहे? मी म्हटलं हो हो, तुम्हाला कसं काय कळलं त्याची आई आली आहे? अहो म्हटले एवढं लहान मूल येईलच कसं? ज्या अर्थी बाळ आलंय त्या अर्थी आई त्याच्या मागे आहेच. काय आणि असं एवढं बोलतो तो मागून तितक्यात धाव झाला, जरा घेऊन जा ना, जवळ बसा ना. आपल्या स्वभावाप्रमाणे आपण बोलणारच ना. अहो जरा मुलाला घेऊन आलं तर मागे बसा, ते पुढे येतं जातं, मग व्यत्यय होतं ना. म्हणजे मुलाकडे बघितल्यानंतर आईचं अस्तित्व. एक ओवी सांगतो, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे, देखत केवो ओळखे म्हणे तत्वमीची. परतोनी पाठी मोरे ठाके, जरा मागे वळून बघ, तुझ्या मीपणाच्या मागे कोण आहे. असं वळून बघितल्याशिवाय कळत नाही, वळून बघितल्याशिवाय कळत नाही. आणि एक लक्षात ठेवा, रस्त्याने चालताना पुढेच चालू नका, मागे वळून बघा आणि नक चाला, मग ऍक्सिडेंट होणार नाहीत. जो असा वळून बघतो ना